Welcome to Scholarship Guidance Center. I am Anil Doshi sir and today's topic is Subject Marathi 5th Scholarship वचन. आता पहिल्यांदा आपण बघणार आहोत वचन म्हणजे काय. तर बघा वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळतं त्याला त्या नामाचं काय म्हणतात वचन. उदाहरणार्थ एक पेन अनेक पेनं बरोबर असं वचन एक वचन आणि अनेक वचन. एक रस्ता अनेक काय म्हणतो आपण रस्ते. एक पाटी अनेक पाट्या. एक वाटी अनेक वाट्या बरोबर. म्हणजे या ठिकाणी एक वचन आणि अनेक वचन अशी दोन वचनं मानली जातात बरोबर. ज्या नामातून एकाच वस्तूचा बोध होतो ते नाम एकवचनी मानलं जातं. उदाहरणार्थ पुस्तक, झाड, वही हे काय झाले एकवचन. पेन बरोबर. ज्या नामातून एकापेक्षा अनेक वस्तूंचा बोध होतो त्याला काय म्हणायचं अनेकवचनी नामं म्हणतात बरोबर. उदाहरणार्थ पुस्तके, झाडे, वह्या बरोबर याप्रमाणे. आता काही जी नामं आहेत त्यांची एकवचनी आणि अनेकवचनी रूपं जी असतात ती सारखीच असतात. उदाहरणार्थ एक पक्षी आपण अनेक पक्ष्या असं काय म्हणतो का तर नाही, अनेक पण पक्षीच म्हणतो. एक प्राणी अनेक प्राणी बरोबर. आता नामांआधी एक वा अनेक शब्द योजून नामाचं वचन आपल्याला काय करता येतं ओळखता येतं बरोबर. आता एक किंवा अनेक हे दोन्ही शब्द लावूनही नामाच्या रूपात बदल न झाल्यास ते नाम काय म्हणायचं उभयवचनी. उभयवचनी म्हणजे दोन्ही वचन एकामध्ये बरोबर. एक मोर आता बघा अनेक मोरच येतं. एक चोर अनेक चोर ह्याला काय म्हणायचं उभयवचनी. दोन्ही वचनं एकामध्येच येतात बरोबर. त्यानंतर महत्त्वाचं आहे ते म्हणजे थोर नेते वडीलधारी माणसे यांचा उल्लेख नेहमी आपण कसा करतो आदरार्थी अनेकवचनी करावा. त्याच आदरार्थी काय म्हणायचं बहुवचन असं म्हणतात. उदाहरणार्थ ते आजोबा, ते शिक्षक. तो शिक्षक असं म्हणतो का आपण नाही. तो बाप किंवा तो वडील असं म्हणतो का नाही. तर काय म्हणतो ते वडील. ते प्रधानमंत्री बरोबर. याप्रमाणे लक्षात ठेवा. आता आपण पुल्लिंगी नामांची किंवा शब्दांची अनेकवचनी रूपं पाहूया. पहिलं बघा आंबा आंबे, कपडा कपडे, काना काने, कावळा कावळे, कांदा कांदे, गळा गळे, गोठा गोठे, घोडा घोडे. त्यानंतर झगा झगे. झगा म्हणजे अंगामध्ये घालायचा बरोबर जबला आपण ज्याला म्हणतो. झोका झोके, ठसा ठसे, डबा डबे, दरवाजा दरवाजे, दिवा दिवे, दिवाणखाना दिवाणखाने, पुडा पुडे, पेढा पेढे, पैसा पैसे बरोबर. त्यानंतर पुढे बघूया आपण फुगा फुगे, मळा मळे. मळा म्हणजे शेत शेत कळलं ना. मुलगा मुलगे, मुळा मुळे, राजा राजे, वारा वारे, सदरा सदरे अनेक सदरे म्हणजे अंगात घालायचा शर्ट थोडक्यात. सोहळा सोहळे. त्यानंतर स्त्रीलिंगी शब्दांची बघूया आपण अनेकवचनी रूपं. हां आता पहिलं बघा चिंच चिंचा, चूक चुका, झडप झडपा, फौज फौजा. फौज म्हणजे कळतं ना सैनिकांची फौज. बाग बागा, मान माना, मिरवणूक मिरवणुका, मौज मौजा. त्यानंतर रांग रांगा, रांग म्हणजे क्यू. हां वाट वाटा, हाक हाका, ओळ ओळी, इमारत इमारती, करवत करवती. करवत म्हणजे लाकूड कापण्यासाठी जे वापरतात ना त्याला करवत असं म्हणतात लक्षात ठेवा. गंमत गमती, गोष्ट गोष्टी, चौकट चौकटी, जमीन जमिनी, झूल झुली, दौत दौती. दौत म्हणजे शाई ठेवण्यासाठी बॉटल असते त्याला दौत म्हणतात. हां पाठ पाठी, फोड फोडी. फोड येणे म्हणजे गळू येणे अंगावर फोड येतात माहिती आहे ना. बहीण बहिणी, भेट भेटी, मैत्रीण मैत्रिणी, रात्र रात्री, रीत रीती, वात वाती, वैरण
वैरणी, वैरण म्हणजे बैलांना खायला जे घालतात त्याला वैरण असं म्हणतात. कळी, कळ्या, कळी म्हणजे फूल उमलण्यापूर्वी, फूल तयार होण्यापूर्वी जे असतं असं मिटलेलं भाग त्याला कळी म्हणतात. आणि कळ्या म्हणजे अनेक वचन. काडी, काड्या, कुंडी, कुंड्या, कैरी, कैऱ्या, खोली, खोल्या, गाडी, गाड्या, गोळी, गोळ्या, चकली, चकल्या, चकली तुम्हाला आवडते ना. त्यानंतर चटई, चटया, चटई म्हणजे खाली घालतात बसायला ती. चिमणी, चिमण्या, चौकशी, चौकशा, जोडी, जोड्या, टेकडी, टेकड्या, टेकडी म्हणजे उंच डोंगराचा भाग. टोळी, टोळ्या, डहाळी, डहाळ्या, नदी, नद्या, नळी, नळ्या, पाटी, पाट्या, पोळी, पोळ्या, भाकरी, भाकऱ्या, भाजी, भाज्या, माडी, माड्या, माडी म्हणजे जिना किंवा माडी म्हणजे वर घराच्या वर जो भाग असतो ना असा त्याला माडी म्हणतात. पोटमाळा आपण म्हणतो ज्याला माडी. आणि माड्या म्हणजे अनेक माड्या. मोळी, मोळ्या, वही, वह्या, वाटी, वाट्या, वेलांटी, वेलांट्या, स्त्री, स्त्रिया, साखळी, साखळ्या, सावली, सावल्या, सुट्टी, सुट्ट्या, हजेरी, हजेऱ्या, हजेरी म्हणजे प्रेझेंटी आपण घेतात ती. होळी, होळ्या. अक्षर, अक्षरे, आश्चर्य, आश्चर्ये, औषध, औषधे, अंग, अंगे, उत्तर, उत्तरे, कर्तव्य, कर्तव्ये, काम, कामे, खत, खते, खत म्हणजे झाडांना घालतो आपण ते झाड चांगलं यावं म्हणून, बरोबर. त्यानंतर चिन्ह, चिन्हे, जीवन, जीवने, जेवण, जेवणे, झाड, झाडे, झुरळ, झुरळे, तोरण, तोरणे, दार, दारे, धान्य, धान्ये, गाव, गावे, गुपित, गुपिते, घर, घरे, चित्र, चित्रे, धान्य, धान्ये, नाव, नावे, नाव म्हणजे घोडी, पान, पाने, पुस्तक, पुस्तके, पोट, पोटे, एकाचं पोट अनेकांची पोटे, फळ, फळे, फूल, फुले, बाशिंग, बाशिंगे, मन, मने, माणूस, माणसे, मूल, मुले, युग, युगे, रान, राने, रोप, रोपे, बरोबर. त्यानंतर वसतिगृह, वसतिगृहे, शिंग, शिंगे, शेत, शेते, संस्थान, संस्थाने, स्वप्न, स्वप्ने, खेडे, खेडी, गाणे, गाणी, तळे, तळी, नाणे, नाणी, रूप, रूपे, लाकूड, लाकडे, वर्ष, वर्षे, अभ्यास, अभ्यास, बघा इथे सेम येत आहे एक आणि अनेक वचन. आकार, आकार, आवाज, आवाज, आज्ञा, आज्ञा, उत्सव, उत्सव, कथा, कथा, कल्पना, कल्पना, कंदील, कंदील, कान, कान, खडू, खडू, खेळ, खेळ, गुलाब, गुलाब, चोर, चोर, चौक, चौक, चौकोन, चौकोन, डोंगर, डोंगर, ढग, ढग, दिवस, दिवस, देश, देश, नळ, नळ, पतंग, पतंग, पदार्थ, पदार्थ, पक्षी, पक्षी, एक प्रश्न, अनेक प्रश्न, एक प्राणी, अनेक प्राणी, एक पाठ, अनेक पाठ, 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 पाय, पाय, पेरू, पेरू, पोपट, पोपट, फणस, फणस, फराळ, फराळ, बैल, बैल, भाऊ, भाऊ, भाषा, भाषा, मित्र, मित्र, मैना, मैना, मोर, मोर, रंग, रंग, लाडू, लाडू,
वर्ग वर्ग, वस्तू वस्तू, विचार विचार, विद्यार्थी विद्यार्थी, वृक्ष वृक्ष, देश वेश वेश, शब्द शब्द, शाळा शाळा, शेजारी शेजारी, शेतकरी शेतकरी, शोध शोध, सण सण, स्वाध्याय स्वाध्याय, हात हात, हौद हौद. आता आपण यावर आधारित काही प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, पुढील प्रत्येक शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय निवडा. आता बघा, पहिलं मौजा फौजा, झोका विजा. आता याच्यामध्ये एकवचनी कोणतं आहे, तर झोका आहे. बरोबर, एक झोका अनेक झोके. बरोबर, विजा अनेक वचन आहे, फौजा अनेक वचन आहे, मौजा अनेक वचन आहे. म्हणजे आपला ऑप्शन काय येणार आहे, 3. ओके. त्यानंतर काड्या कुंड्या मोळ्या गळा. इथे लगेच तुम्ही सांगणार आहात की गळा हे काय आहे, एकवचन आहे. चिंचा बागा अनेक वचन झालं. डबा बोरे, बोरे पण अनेक वचन आहे. डबा हे काय आहे, एकवचन आहे. बहिणी आई मैत्रिणी नणंदा, आई हे काय झालं, एकवचन, एक आई. बरोबर. गाणी नाणी गाडी तळी. आता एक गाडी असते, अनेक गाड्या असतात, म्हणजे गाडी हे काय झालं, एकवचन झालं. बरोबर. आता पुढच्या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला उलटा प्रश्न विचारलेला आहे. पुढील प्रत्येक शब्दगटातील अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडा. आता इथे अनेकवचन निवडायचं आहे, एकवचन निवडायचं नाही. आता बघा, नाव शेते गाव नाणे. तर शेते हे अनेकवचन आहे, एक शेत अनेक शेते. मूल झूल फूल गळे. आता इथे बघा, गळा गळे, गळे हे काय अनेकवचन आहे. आंबा फांद्या चिंच रोपटे, एक फांदी अनेक फांद्या, म्हणून फांद्या हे काय झालं, अनेकवचन झालं. पैसे करवत गोष्ट गंमत. आता पैसा पैसे. बरोबर, पैसे हे अनेकवचन झालं. घर इमारती राजवाडा झोपडी. या ठिकाणी बघा, एक इमारत आणि अनेक इमारती, म्हणजे इमारती हे आपलं काय झालं, अनेकवचन झालं. बरोबर. आता पुढचा प्रश्न, ठळक अक्षरात दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप ओळखा. आता बघा, तलवारी, तलवारी हे काय, तलवारीचं एकवचनी रूप काय येणार, तलवार. बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आहे, 4. खोल्या, खोल्याचं एकवचन काय येणार, खोल्याचं एक खोली अनेक खोल्या, म्हणजे इथे काय येणार उत्तर. बरोबर ना, एक खोली म्हणजे उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर किती येईल, 3 येईल. बरोबर. त्यानंतर पुढचं बघूया, पोळ्या. आता एक काय असतं, एक काय असते, पोळी असते, आणि अनेक काय असतात, पोळ्या, म्हणजे उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 2 पोळी. इमारती. आता मला सांगा, एक काय असते, इमारत, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार इथे, 1. ऋषी, एक ऋषी असतो आणि अनेक काय असतात, ऋषी असतात, म्हणजे इथे ऋषीचं काय येणार आहे, ऑप्शन नंबर 4 ऋषीच येणार. बरोबर, दुसरं येणार नाही. आता पुढचा प्रश्न आहे, ठळक अक्षरात दिलेल्या नामाचा अचूक अनेकवचनी शब्द ओळखा. आता इथे अनेकवचनी शब्द ओळखायचा उलटा आहे. भाकरी, एक भाकरी, अनेक काय असतात, भाकऱ्या, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार, 3 येणार. प्राणी. आता मला सांगा, एक प्राणी अनेक पण प्राणीच, म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. झोका, एक झोका अनेक काय येणार, झोके, म्हणजे ऑप्शन नंबर 1 उत्तर येणार. नंतर चिंच, एक चिंच अनेक काय येणार, अनेक काय येणार, चिंचा, म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार बरोबर आपलं 4. त्यानंतर सण, एक सण अनेक पण काय येतं, सणच येतं, म्हणजे सणला काय येणार आपलं ऑप्शन सण, ऑप्शन नंबर किती येणार आहे, 3 येणार आहे. ऑप्शन नंबर 3 काय, सण. आता पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनांचे रूप निवडा. आता योग्य वचनाचं रूप निवडायचं आहे. बघा, पहिलं बघा, आम्ही विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात 100 डॅश लावली. 100 काय लावली, वृक्ष लावली होईल का, नाही. रोप लावली, नाही. वेली लावली होईल का, नाही. तर काय येणार, रोपटी लावली. रोपटी म्हणजे झाडी, छोटी झाडं. बरोबर. डॅश डॅश सूर्याभोवती फिरते. कोण सूर्याभोवती फिरते तुम्हाला माहीत आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हल्ली रस्त्यांवर खूप धावतात. आता खूप काय धावतात? बस धावतात, सायकल धावतात, वाहन धावतात का रिक्षा धावतात? तर काय येणार? खूप रिक्षा धावतात. बरोबर. हल्ली रस्त्यांवर खूप रिक्षा धावतात. योग्य वचन पाहिजे आपल्याला. बरोबर. आता पुढचा प्रश्न बघूया. लाऊडस्पीकरचा आवाज ऐकून माझे डॅश किटले. माझे काय किटले? कान किटले. म्हणजे माझ्या कानाला त्रास झाला. किटणे म्हणजे त्रास होणे. कळलं? त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डॅश हा फळांचा राजा आहे. फळांचा राजा कोण आहे माहिती आहे तुम्हाला? साहजिकच आंबा हा फळांचा राजा आहे. आता पुढचा प्रश्न बघा. उभयवचनी शब्द निवडा. पर्याय दिले त्यापैकी काय निवडायचं आहे? आता उभयवचनी म्हणजे दोन्ही वचनं एकामध्येच आहेत. बरोबर. पहिला प्रश्न बघूया. आकृती, मूल, प्रश्न, उत्तर. आता बघा, एक प्रश्न, अनेक प्रश्न. बरोबर. म्हणजे ऑप्शन नंबर काय येणार आपला? 3 बरोबर येणार आहे. त्यानंतर पुढचं बघा. काम, देश, तोरण, वही. आता इथे जर बघितलं आपण तर एक देश, अनेक देश म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर येणार आहे. फळ, अंग, हात, चित्र. आता इथे बघा, एक हात, अनेक हातच. हाते असं म्हणत नाही आपण. बरोबर. म्हणजे इथे ऑप्शन नंबर काय बरोबर येणार? 3. शाळा, मैदान, वही, पेन्सिल. आता बघा, एक शाळा, अनेक शाळाच. बरोबर. बाकी ठिकाणी तसं होत नाही बघा. एक मैदान, अनेक मैदाने. बरोबर. एक वही, अनेक वह्या. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? शाळा. त्यानंतर पुढचं बघा. रात्र, दिवस, वर्ष, युग. आता इथे बघा, एक दिवस, अनेक पण दिवस. म्हणजे ऑप्शन नंबर 2 काय येणार आहे आपला? बरोबर येणार आहे. आता पुढचा प्रश्न जरा फसवा आहे बघा. दिलेल्या पर्यायातील वचनानुसार चुकीची जोडी निवडा. इथे काय करायचं आपल्याला? चुकीची जोडी निवडायची आहे. बरोबर. आता पहिलं बघा, पुस्तक, पुस्तके. बरोबर आहे. माणूस, माणसे. बरोबर आहे. पाय, पायी. बरोबर आहे का? एक पाय, अनेक पायच येतं, पायी असं येत नाही. म्हणजे ऑप्शन 3 काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर पुढे बघूया. औषध, औषधे. बरोबर आहे. पतंग, पतंग. बरोबर आहे. शहर, शहरी. शहरला काय येणार? शहरे येणार, शहरी येणार नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर पुढचं बघूया. अंगठी, अंगठ्या. दागिना, दागिने. बरोबर आहे. लाकूड, लाकडे. बरोबर आहे. शेत, शेती. आता शेतला शेती असं होतं का? शेतला शेतच येतं. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय आहे? चुकीचा आहे. त्यानंतर पुढचं बघूया. पिशवी, पिशव्या. बरोबर आहे. भाषण, भाषणे. बरोबर आहे. रस्ता, रस्ते. बरोबर आहे. आता गुलाब, गुलाबला गुलाबी येतं का? एक गुलाब, अनेक पण गुलाबच. गुलाबी येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय आहे? चुकीचा आहे. गुलाबी हा रंग आहे. आता संत्रे, संत्री. रांगोळी, रांगोळ्या. बरोबर आहे. कापड, कापडच येतं. एक कापड, अनेक कापडे असं येतं. कापडी येत नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 3 काय आपला? चुकीचा आहे. त्यानंतर पुढचं बघा. सदरा, सदरे. बरोबर आहे. गोळी, गोळ्या. एक अळी, अनेक अळ्या. बरोबर आहे. एक रंग, अनेक पण रंग येतं, रंगीत असं येत नाही. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 काय आहे? चुकीचा आहे. आता या ठिकाणी आपला हा जो टॉपिक आहे, कोणता टॉपिक आपला? वचन, हा इथे संपलेला आहे. ठीक आहे.